ते सातारा झेडपीवरून माहितीत राडा झाला। राऊतांनी डिवचले। राऊतांकडून शिंदेंच्या सभागृहातल्या भूमिकेचा चांगला समाचार घेण्यात आला। शिंदेंचे हात रक्ताने माखले असल्याचा घणाघात राऊत यांनी केला। तर मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे। सातारा झेडपी निवडणुकीवर शिंदेंच्या सभागृहामध्ये विधान होतं आणि त्यावरून आज राऊतांनी सुद्धा डिवचलेलं आहे। मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं। ते बोलले असं काही होणार नाही। परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईंनी स्वतः सांगितलं, म्हणजे मंत्री का गेले तिथे, कारण त्यांना माहीत होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमाजी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेरपर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले। त्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांनी झुंडशाही केली, त्या सगळ्याचा केंद्रबिंदू हा विधिमंडळाच्याच इमारतीत आहे। त्याच्यामुळे छाती आपटून पडून हे काय करणार? मुळात जे लोकशाहीचा खून झाला असं म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनानं रंगलेले आहेत। मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या पायऱ्यावर काल काही मंत्री आमदार एका गटाचे 1-2 गटाचे होते आणि लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला